तुमच्याकडे परिवहन विभाग आहे, अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे आणि कोकणातल्या त्या चाकरमान्याला गणपतीला गावापर्यंत जाता यावं म्हणून काय करताय? नाही बघा, फक्त कोकणातल्या चाकरमान्यांचा मी विचार करत नाही. मध्यंतरी आषाढी एकादशीला मी निर्णय घेतला, मी स्वतः गेलो, मी नियोजन केलं. नियोजन केल्यानंतर आमचे जे बिचारे ड्रायव्हर, कंडक्टर, आमचे क्लीनर वगैरे जे आहेत ते बिचारे 3-3, 4-4 दिवस पंढरपूरला राहायचे. त्यांना जेवणा खाण्याची काही व्यवस्था नव्हती. ती पूर्ण मी माझ्या स्वखर्चाने केली, एस टी महामंडळाच्या माध्यमातून नाही. पूर्ण 50,000 आमच्या ड्रायव्हर कंडक्टरना दोन वेळेचं जेवण, नाश्ता, चहा पाणी 3 दिवस व्यवस्था केली. कारण मला स्वतःला वाटलं की नाही, मी माझ्या कर्मचाऱ्यांना न्याय द्यायला हवं. 5,200 बसेस आम्ही पंढरपूरला चालवल्यात आणि मला अभिमानानं सांगावं असं वाटतं, माझ्या कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा कौतुक करावं असं वाटतं की 35 कोटीहून जास्त उत्पन्न आम्हाला ह्या पंढरपूरच्या यात्रेच्या निमित्तानं आला. गौरी गणपतीला कोकणचे चाकरमानी जे असतात ते बिचारे सर्वसामान्य गोरगरीब मध्यमवर्गीय लोक हा एस टीने प्रवास करत असतो. त्यांना तर आमच्या राजकीय पक्षाची लोक तर त्यांना बसेस तर देतच असतात, परंतु ह्या वर्षी कोकणात सुद्धा मी तेच करणार आहे जे आषाढी एकादशीला गेलो. जास्तीत जास्त बसगाड्या कोकणासाठी आम्ही देणार आहोत. कारण इतर ठिकाणी ज्या अर्ध्या बसेस असतात त्याऐवजी आम्ही दुसऱ्या बसेस त्यांना प्रोव्हाइड करून आम्ही चाकरमान्यांसाठी बसेस जास्त देणार आहोत.